त्याकरता काही जण म्हणतील माझी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही एवढं तरी आम्हाला मदत करा. हा तुमचा प्रपंचाचा प्रश्न आहे. कुणाची शेवटची कोणाची पहिली हा प्रश्न नाहीये. 20 किलो साखर निघाली टनातनं, तर त्यांची साखर 130 किलो निघते. 10 ते 12 किलो साखर जास्त निघते, जाऊन बघा. तरी त्यांचा भाव आपल्यापेक्षा कमी आहे. त्याकरता काही जण म्हणतील माझी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही एवढं तरी आम्हाला मदत करा. हा तुमचा प्रपंचाचा प्रश्न आहे. कुणाची शेवटची कोणाची पहिली हा प्रश्न नाहीये. त्या संदर्भामध्ये 4 पॅनल उभे आहेत. आमच्या पॅनलचा नीलकंठेश्वरचा चेअरमन घे बर का. दुसऱ्या तीन पॅनलनी डिक्लेअर करावं त्यांचा चेअरमन कोण आहे सांगा ना. कळलं पाहिजे लोकांना. जसं गावच्या सरपंचाच्या वर गावचा विकास अवलंबून असतो की नाही, त्या आमदारावर माझ्या तालुक्याचा विकास अवलंबून असतो. तसं कुठल्याही संस्थेत, आता मनोज तुपे इथं बसले, त्यांच्या संस्थेचे ते प्रमुख आहेत. त्यांच्या त्या डेअरी बोलण्या चालण्यावर त्यांच्या कामकाजावर तुम्हाला दुधाचा भाव मिळत असतो का नसतो. त्यामुळं इथं नीलकंठेश्वरचं चेअरमन ही बाब आहे. तसं बाकीच्या 3 काय ते पॅनल त्याचे चेअरमन ते कळलं पाहिजे. ते काय बोलतच नाही. निवडणूक झाल्यावर बघू, अर्धी निवडणूक झाल्यावर काय बघू, असं. त्या संदर्भामध्ये जसं देशाच्या मध्ये एनडीए सांगत होतं की देशात तुम्ही खासदार निवडून द्या, आमचे पंतप्रधान मोदी साहेब, तसं महायुतीचं पॅनल आमदार निवडून देत असताना ज्यांच्या जास्त जागा येईल त्यांचा मुख्यमंत्री, भाजपच्या जागा जास्त आल्या भाजपचा मुख्यमंत्री झाला. 2 नंबर 3 नंबरच्या जागा शिवसेना राष्ट्रवादीच्या आल्या, त्यांचा उपमुख्यमंत्री झाला. बरोबर ना. तशा पद्धतीनं आपल्या कारखान्याचा 5 वर्षाचा कारभार हा कोण हिमतीनं मजबूतीनं करू शकतो, कुणाच्या मध्ये तो दम आहे, कुणामध्ये तेवढी ताकद आहे, हे आपणच सुज्ञ मतदार म्हणून लक्षामध्ये घ्या.